पहिला बॉल रोशन पवार, पहिलाच बॉल अगदी खुलात टाकला होता, खुलवर डपाचा त्याला खोदून करण्याचा प्रयत्न, अगदी हेलिकॉप्टर फटका, त्यांना बॅट अगदी वेगानं फिरवली होती परंतु निर्धाव चेंडू. अगदी वेगवान गोलंदाज आहे गणेश वाघमारे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं पहिला निर्धाव, दुसरा चेंडू, गोलंदाज तयार, 2 रनची पाण्याची असल्या कारणाने मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे सारथी संघाला. बॉलर तयार, दुसरा बॉल, अगदी काय वेगानं बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव, गोलंदाज गणेश वाघमारे त्या गोलंदाजाकडून. खऱ्या अर्थानं दुसरा चेंडू आलाय निर्धाव. चला पंच सामना स्टार्ट करत 2 चेंडू अद्याप निर्धाव आलेत गोलंदाज गणेश याच्याकडून. तिसरा बॉल, अगदी हेलिकॉप्टर उगारलाय त्या दिशेला, खराब क्षेत्ररक्षण, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीने पूर्ण. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं रनिंग गिरीचं विकेट म्हणायला लागेल. 2 धावा इथून झाल्यात पूर्ण. स्वतःचा आणि संघाचा दोन्ही धावसंख्येनं खातं ओपन. 2 धावा धावफलकावरती. अगदी 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 2 धावा धावफलकावर. गोलंदाज गणेशला पाहतोय. मोठा फटका अक्रॉस लाईन, त्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉल उचलणार, फेकणार, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. किशोर अगदी वेगानं धावत आलाय परंतु 2च धावा. पाहिलं गेलं ना अद्याप पण मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी मारू देत नाही. गणेश सारखा एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आत गोलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाज तयार झालाय गणेश वाघमारे. बाची गडा एसटी रक्षकांच्या भूमिकेत अजय वाघमारे आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज गणेश यांना. अद्याप 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गणेशला पाहतोय. 4 चेंडू फेकले, 5 चेंडू फेकले, जवळपास 4 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती गणेशला पाहतोय. शेवटचा बॉल स्टार्टिंग एंड वरती रोशन. शेवटच्या बॉल वरती अगदी मोठा फटका खेळला होता. उंची जास्त, लांबी कमी आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, टिपली झेल आणि बॅट्समन आउट. पहिला धक्का रोशन याच्या स्वरूपात लागलाय तो वंदरवाडी संघाला. बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला धक्का सारथी संघाला. रोशन पवार. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहतोय. अर्जुन या फलंदाजाला खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळलं. गणेश या गोलंदाजांना अवघ्या पहिल्या षटकात 4 धावा खर्च केला. महत्वाचा खेळाडू रोशन पवार त्याला तंबूच्या आसऱ्याला परतावलं. चार धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोशन पवार याच्या पारिजांचा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. दिनेश वाघमारे गोलंदाजीसाठी. अगदी हा बॉल वेगानं फेकला होता किशोर फलंदाजासाठी परंतु बाडानी बॉलचा संपर्क नाही. सरळ बॉल एसटी रक्षक गणेश वाघमारे त्याने केलेली ही चूक खऱ्या अर्थानं केली होती चूक परंतु कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. या बॉलवरती निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज दिनेश यांना. गोलंदाज दिनेश तयार. मोठा फटका किशोरच्या बॅट मधून लॉक केलाय. बॉलला पाठवलाय अगदी समालोचन कक्षाच्या बाजूला
बॉल सीमारेषा पार आणि आलाय हा षटकार. षटकार आलाय किशोरच्या बाट मधून. दिनेश याच्या बाट सॉरी दिनेश गोलंदाजी करताना पाहतो. किशोर याच्या बाट मधून आलाय षटकार. षटकार लगावलाय किशोर या फलंदाजांना. षटकारच्या सह्यानं धावफलक 10 अंकावर 10 धावा धावफलकावर 2 चेंडूची झाली असते. कशापी 4 चेंडू बाकी असतील. गोलंदाज तयार दिनेश. शॉर्ट बॉल अगदी आडवा पार्टनर लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी सदरक्षकाला चकवून बॉल सीमारेषा ओलांडली. बॉल गोलीच्या वेगानं फरार. धावा मिळतील 4. आलाय चौकार किशोरच्या बाट मधून. चौकारच्या सह्यानं धावफलक जवळपास 3 चेंडू फेकले. अद्याप खर्च धावा केल्या त्या 10. गोलंदाज दिनेश यांना धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय दिनेश या गोलंदाजाला. स्लोवाराम गतीमध्ये परिवर्तन. चेंजअप पेसनं हा बॉल खऱ्या अर्थानं स्वतःच्या फालुतूरमध्ये या बॉलला अडवला. एकूण झाली हा निर्धाव चेंडूची फेक. आता 2 चेंडू बाकी असतील. धावफलकावरती धावा 14. दोन चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा अद्याप 14. बॉलर तयार दिनेश. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर. स्लोवराम गतीमध्ये परिवर्तन. चेंजअप पेसनं हा बॉल हाताळला होता. खऱ्या अर्थानं त्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 देखील पूर्ण. तिसरी धाव देखील सहजरीतीनं पूर्ण. चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव घेताना मात्र धावतेच्या स्वरूपात अर्जुन फलंदाज झालाय. बॅक टू दी पॅव्हिलियन. अर्जुन व्यापारीचा अंत. इथून मात्र दुसरा धक्का लागलाय तो चारसाई संघाला अर्जुन याच्या स्वरूपात. चला नवीन बॅटर लगेच धावत या. न्यू बॅटर धावत या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा 17 धावा धावफलकावर. 17 धावा. चौथी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. 14 होत्या या 3 धावा. एकूण धावफलक झाबून पोहोचलाय 17 या अंकावर. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. तो दुसऱ्या षटकातील शेवटचा षटक. गोलंदाजी मार्क वरती दिनेश. गोलंदाज तयार. मोठा फटका किशोरच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेनं. त्या दिशेला क्षेत्ररक्षक दीपक काना टिपली झेल आणि फलंदाज बाद. दुसरे षटक देखील संपुष्टात. हे शेवटचं षटक होतं ते देखील संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा 17. सिवंदरवाडी संघाला.
दरम्यान सारसाई संघाला 2 रनची पेनल्टी असल्या कारणाने 2 रन कमी केले जातील. एकूण धावफलक 15 आणि 16 धावेची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाल्या. गणेश आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. वंदरवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवरती सारसाई संघाकडून रोशन गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. मग खऱ्या अर्थानं हे षटक रोशन पवार हकलताना पाहतोय. सारसाई संघाकडून स्टॅकिंग गेट वरती गणेश, नो स्टॅकिंग गेट वरती सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाल्या. वंदरवाडी संघाकडून बॉलर तयार रोशन, स्टॅकिंग गेट वरती गणेश. पहिला बॉल खऱ्या अर्थानं उंची जास्त लांबी कमी. जेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज टिपले जेल बॅट्समन आउट. गणेशच्या बारीचा अंत. पहिला धक्का वंदरवाडी संघाला गणेशाच्या स्वरूपात लागलेला हा पहिला धक्का. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झाले दिनेश. पहिल्या चेंडूवर अगदी फलंदाज गणेश सारखा एक तगडा फलंदाज बाद केलाय रोशन पवार या गोलंदाजांना. दुसरा बॉल बादची गडा स्लोपच्या क्षेत्ररक्षकाने केली होती. खऱ्या अर्थानं ही चूक खूप मागणी ठरू शकते कदाचित सारसाई संघाला. बादची गडा होती. एसटी रक्षक किशोर त्याने केली चूक. झेल झाली जमिनीवर दान जीवन दान. दिनेश सारखे एक फलंदाज झाला. खऱ्या अर्थानं जीवन दान. काय गोलीच्या वेगानं गोलंदाजी करताना पाहतो. काय वेगानं बॉल फेकतोय रोशन. अगदी बादची गडा आणि बॅट्समन आउट. इथून मात्र दुसरा धक्का लागेल तो वंदरवाडी संघाला सुनीलच्या स्वरूपात. नो बॉर्डर मैदानाच्या आत दाखल झालाय सचिन. एक धाव डबल कव्हर. 16 धावेचं लक्ष असताना अगदी अचूक टप्पावरती गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज रोशन याला. एक धाव डबल कव्हर. 3 चेंडूची अद्याप झाली आहे. अक्रॉस द लाईन ना फक्त एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. दिनेशचा बारीचा अंत. तिसरा धक्का वंदरवाडी संघाला दिनेशाच्या स्वरूपात. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकातील गोलंदाजी करताना रोशनला पाहतोय.
होय किती पानेडीच्या पकडून एकूण धावफलक जाऊन पोहोचले 4 अंकावर. पानेडीच्या पकडल्यात 4 धावा धावफलकावर. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. 2च धावा. अकोटपाचा बॉल उंची जास्त लांबी कमी जेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता. जेल झाली जमिनीवर दान. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न परंतु थांबवलाय. खरा अभ्यास की आणि इथून झाल्या 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न आणि चौथे धाव घेताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. चला बनतो लगेच सामना स्टार्ट करा. 3 धावा मिळतील. चौथी धाव घेताना फलंदाज बाद. पाच धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 संपुष्टात. चौथीला आउट. चौथीला 3 धावा ना या 3 धावा. 3 या धावसंख्येनं 5 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय पिंटू. अजून शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या षटकातील. खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा 5. ही जर का टिपली असती तर कदाचित अडचणीत सापडला असता बंदरवाडी संघ. परंतु त्या क्षेत्ररक्षकाला झेल जिंकता आली नाही आणि त्यांना झेल जोडली. 3 धावा सहजरीतीने पूर्ण. चौथी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज सचिन तो झालाय बाद. शेवटचा बॉल गोलंदाजीसाठी रोशनला पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत पिंटू या फलंदाजाला पाहतोय. शेवटचा बॉल चला पण तो सामना स्टार्ट करा. 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आत. रोशन गोलंदाजी करताना पाहतोय. त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गोल. फलंदाज बाद. बॅट्समन आउट. आल्या पावली मैदानाच्या बाहेर काढलाय पिंटू या फलंदाजाला. या गोलंदाजांना अजून 11 धावेची गरज. 5 धावा धावफलकावर. झाड जाम दुखायला लागली रे म्हणजे आता झाड रे. चला नवीन बॅट्समन लगेच घ्या. आता 6 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल विजयासाठी. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा खर्च करून 5 फलंदाजाला बाद केलं रोशन या गोलंदाजांना. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. अजितला पाहतोय. वाट लावून टाकले. 5 लाख रुपये नाही घेतले. 5 फलंदाज बाद झाले. 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आत धाडले अजित या फलंदाजाला. खऱ्या अर्थानं न्यू गोलंदाज वापरलाय. 6 चेंडू 11 धावा वाचवायचे आहेत सारखी संघाला. 6 चेंडू 11 धावा ठोकायचे आहेत त्या वंदरवाडी संघाला. करण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पंजाबच्या डाव्या साईडनं करण या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला बॉल बाकी करा आणि यष्टीरक्षकांना टिपली जाईल. बॅट्समन आउट. पहिला बॉल अगदी पेश करत असताना अजय फलंदाज झालाय बाद. बादची करा. एशियनच्या मागे उभा होता रोशन. त्यानं सहजरीतीने 5 चेंडू 11 धावेची गरज. एखादा मोठा फटका आला तर कदाचित मॅचला कलाटणी देऊ शकतो. परंतु गोलंदाज देखील करणला पाहतोय गोलंदाजी करत असताना.
काटेकी टक्कर रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला सारसाई तर दुसऱ्या बाजूला वंजारवाडी. या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करत असताना अवघ्या धावा टोकल्या सारसाई संघानं 15-16ची गरज असताना अगदी सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. रोशननं देखील 5 फलंदाज बाद केलेत. आता करण आलाय न्यू गोलंदाज. पहिल्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. दीपकला पाहतोय त्याच्या बॅट मधून अगदी कार्पेटच्या आधाराने खेळलेला हा फटका. 2 धावा पूर्ण. दोन्ही धावसंख्येनं धावफलक धावून पोहोचलाय. ते 7 या अंकावर 7 धावा धावफलकावर. चार चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज. करण गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु उंची जास्त आणि लांबी कमी. बॉलच्या खाली केतन बॉल उचलणार फेकणार. 2 धावा पूर्ण. एकूण होतील 2 धावा सहजरितीने पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन्ही धावसंख्येनं धावफलक धावून पोहोचलाय ते 9 या अंकावर. 9 धावा धावफलकावरती पाहतोय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 7 धावा करायच्या आहेत त्या वंजारवाडी संघाला. 3 चेंडू बाकी 7ची गरज. 9 धावा धावफलकावर. 7 धावेची गरज. 9 धावा धावफलकावर. 16 धावा करायच्या आहेत तुम्हाला. त्यांना सांग कंपल्सरी नाही तर जर सामना बरोबरी सुटला मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. मोठा फटका खऱ्या अर्थानं कव्हरच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण. बॉल फरार. धावा मिळतील 4. आलाय दीपकच्या बॅट मधून चौकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिनेश होता त्यानं सोडली जेल. चेंडू 3 धावेची गरज. 2 चेंडू 3 धावेची गरज. रोमांचक सामना. काटेकी टक्कर. पॅनल्टी घेतलाय का त्यांची. 2 चेंडू 3 धावेची गरज. सुपर सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खऱ्या अर्थानं रोमांचक सामना. प्रेक्षकांचे मन जिंकले. चेंडू 3 धावेची गरज. कोण जिंकणारा सामना. 1 बॉल 3 ची गरज. वंजारवाडी की सारसई. सारसई की वंजारवाडी. शेवटचा बॉल बाकी अजून. काय घडणार काय बिघडणार. 1 बॉल 3 ची गरज. गोलंदाजी करताना पाहतो करून या गोलंदाजाला. फलंदाजीसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय प्रतीक. 1 बॉल 3 ची गरज. 2 केल्या तर सुपर ओव्हर. सुपर लवली. वडा गोलंदाज तयार. करण
वाईट नाही आणि निर्धाव चेंडू मॅच जिंकले ती